अलबेला सजन भाग 7. मागील भागात. रंजित, सोड तिचा हात. संग्राम जोरात ओरडले. नाही, मी तिला प्रॉमिस केलं आहे ग्रँडमा. मी तिचा हात कधीच सोडणार नाही. हो ना संजय? रंजित संजयकडे बघून म्हणाला. आता पुढे. रंजित, सोड तिचा हात आणि चल माझ्यासोबत. संग्राम त्याच्या हातातून मीराचा हात सोडवत होते. पण त्यांचं वागणं बघून तिथे उपस्थित सगळ्या गावकऱ्यांना आता संग्रामचा खूपच राग येत होता. नो डॅड. रंजित तोही आता जिद्दीला पेटला होता. 1 मिनिट ग्रँडमा धारदार आवाजात मध्येच म्हणाली. संग्राम नरमला. सगळे आता ग्रँडमाकडे बघत होते. मीराला आम्ही रंजितच्या पत्नीच्या रूपात स्वीकार करत आहोत. ग्रँडमा सगळ्यांकडे नजर टाकून म्हणाली. माई? संग्राम आश्चर्याने ग्रँडमाकडे बघत होता. संग्राम, तुला तुझ्या मुलाचं सुख दिसत नाही आहे? ग्रँडमा रणजितने पकडलेल्या मीराच्या हाताकडे बघून संग्रामला म्हणाली. नासमज आहे तो माई. तो काय करतोय त्याला कळत नाही आहे. संग्राम चिडून म्हणाला. कोण कुठलीही मुलगी, ना आपल्या स्टेटसची ना ऐपतची. रणजितची बायको म्हणून मी तिचा कधीच स्वीकार करणार नाही. लता मध्येच तणतणत म्हणाली. तुझा स्वीकार करण्याचा प्रश्न येतच नाही लता. आणि विसरू नकोस, लग्नाआधी तुझं स्टेटस आणि ऐपत काय होतं. तरी आम्ही संग्रामच्या पत्नीच्या रूपात तुला नाईलाजाने का होईना स्वीकारलं ना? माई लताला रोखून बघत म्हणाली आणि लता आता रागाने लालबुंद होऊन त्यांना बघत होती. हे बघ संग्राम, मीरा चांगली मुलगी आहे, संस्कारी आहे. रणजितच्या अशा परिस्थितीतही त्याची साथ देते. हे लग्न, त्यांचं नातं ती मनापासून निभवत आहे. अशी मुलगी मी सून म्हणून नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. ग्रँडमा संग्रामला समजावत होती. आबासाहेब, मालती, संजय सगळ्यांना त्यांच्या बोलण्याने थोडा धीर मिळाला. माझा मुलगा आहे तो, त्यामुळे त्याच्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि मी हे लग्न कदापि मान्य करणार नाही. संग्राम ग्रँडमाकडे बघून रोखठोकपणे म्हणाला. आज 15 वर्षानंतर मुलगा आठवला तुला? रजनी गेल्यावर एकदा तरी त्यांना मायेने जवळ घेतलंस तू, की त्यांना वेळ दिलास? पैसा आणि नवीन बायको यात अख्खं आयुष्य तू घालवलंस संग्राम. आज रणजितच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत आहे तर त्याला तू विरोध करतोयस? अरे आता तरी स्वार्थ सोडून तुझ्या मुलांचा विचार कर. मीरा रणजितची बायको म्हणून, आमची नातसून म्हणून आम्हाला मान्य आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे या घरात तेच होणार. ग्रँडमा लता आणि संग्रामला रोखून बघत म्हणाली. संग्राम रागाने तिथून उठून बाहेर निघून गेले आणि त्याच्या मागे लता पण गेली. माई, खूप खूप आभार तुमचे. आबा हात जोडून ग्रँडमाला म्हणाले. रजनी या 2 मुलांना माझ्या भरोशावर सोडून गेली होती आबा. ती असती तर तिनेही हेच केलं असतं. ग्रँडमा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. रणजित, मीरा. त्यानंतर ग्रँडमाने प्रेमाने त्या दोघांकडे बघितलं आणि त्यांना म्हणाली. मीरा, माझ्या बोलण्याचा राग मानू नको हा बाळा. कारण मी जे काही म्हणाले ते रणजितच्या भल्यासाठी म्हणाले, कारण त्याच्यासोबत काही चुकीचं होऊ नये म्हणून म्हणाले. ग्रँडमा मीराच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली. मला अजिबात काही वाटलं नाही. रणजितच्या भल्यासाठी तुम्ही जे केलं ते समजू शकते मी. मीरा त्यांना म्हणाली. रश्मी. ग्रँडमा रश्मीकडे पाहून म्हणाली. हा माई. रश्मी लगेच पुढे आली. आपण आणलेला शगुन घेऊन ये. ग्रँडमा गालात हसत रश्मीला म्हणाली. हो माई. रश्मी खुश होत लगेच बाहेर गेली आणि एक मोठी बॅग घेऊन पुन्हा आत आली. मालती वहिनी, एक मोठं ताट मिळेल का? रश्मी मालतीबाईंना म्हणाली. हां, आत्ता आणते. मालती खुश होत म्हणाली आणि लगेचच किचनमध्ये जाऊन ताटात घेऊन आली. मालतीने आणलेल्या ताटात रश्मीने साडी, ओटीचं सामान आणि काही ज्वेलरी नीट ठेवली. सुनबाई या, इथे या. रश्मी मीराला बघून हसून म्हणाली. हे सगळं काय? मीरा ग्रँडमाकडे बघून म्हणाली. सरदेशमुख घराण्याची रीत आहे ही. ग्रँडमा तिला अभिमानाने म्हणाली. मीराने मालती आणि राधाकडे बघितलं. त्यांनी डोळ्यांनीच तिला घे असं खुणावलं. मीरा समोरच्या पाटावर जाऊन बसली. रश्मीने मीराला कुंकू लावून तिच्या ओटीत सगळं सामान दिलं. रणजित बाळा, आता तू पण ये. रश्मी रणजितला म्हणाली आणि रणजित पटकन मीराच्या जवळ जाऊन बसला. हे घे आणि हे मीराच्या गळ्यात बांध. रश्मी म्हणाली. काकी, हे मी त्या दिवशी मीराला दिलं होतं. हो ना मीरा? रणजित त्या मंगळसूत्राकडे बघून लगेच म्हणाला. त्या दिवशी आम्ही नव्हतो ना, मग आज आमच्यासमोर हे मीराच्या गळ्यात घालायचं. रश्मी त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. ओके.
रणजित असं म्हणून ते मंगळसूत्र हातात घेऊन त्याला आलटून पालटून त्याच्याकडे बघत होता. वाव, किती चमकत आहे हे, डायमंडसारखं. मीरा बघ, रणजित म्हणाला आणि तिच्या समोर मंगळसूत्र धरलं. रिअल डायमंडचं मंगळसूत्र होतं ते. मीरा गोड हसली. रणजितने ते लगेच तिच्या गळ्यात घातलं आणि टाळ्या वाजवल्या. त्याच्यासोबत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. रेणू या सगळ्यांचं शूटिंग करत होती. आज मीराला मीरा रणजित सरदेशमुख म्हणून खरी ओळख मिळाली होती. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, रेणू मीराला मिठी मारून म्हणाली. भाई, रेणू रणजितला मिठी मारून म्हणाली. डॉल, रणजित तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला. मीरा रणजित बाळा जोडीने सगळ्यांच्या पाया पडून आता आशीर्वाद घ्या. मालती डोळ्यात पाणी आणून रणजित आणि मीराकडे बघत म्हणाली. त्यानंतर दोघांनी मिळून सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यशवंत रश्मी ग्रँडमाच्या निर्णयामुळे खूप खुश होते. त्यांनी दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिले. डार्लिंग, असा रागराग नको करूस, तुझा बीपी वाढेल, लता संग्रामच्या पाठीवर हात फेरत म्हणाली. तुझ्यामुळे झालं हे सगळं. काय गरज होती इतकं काही बाई माईसमोर सांगायची? हे नातं आता स्वीकारलं गेलं ना? तुझ्यामुळे लता. आणि तू इथे कशाला आली होतीस? संग्राम लताला रोखून बघत चिडून म्हणाला. त्यावर लता गडबडली. डार्लिंग, त्या दिवशी रणजितने किती तमाशा केला. त्याला पाहण्यासाठी मी इथे आले होते. मला माझा मूल नाही, पण हीच मुलं आता माझी आहेत म्हणून काळजीपोटी मी इथे त्याला भेटायला आले होते. तर त्या मुलीने मला त्याला भेटूच दिलं नाही. तिला वाटलं त्या दिवशीसारखं आपण परत काहीतरी पेपर्स साईन करायला घेऊन आलोय. मला म्हणते कशी, आजपासून रणजित कुठल्याच पेपरवर साईन करणार नाहीत, तुम्ही जाऊ शकता. मी तिला तू कोण जॉब विचारला. मला म्हणाली मी रणजितची बायको आहे आणि त्यांच्यावरील आता पूर्ण माझा हक्क आहे. मला रणजित हवाय डार्लिंग, मला माझा मुलगा परत हवाय. लता रडण्याचं नाटक करून संग्रामला मिठी मारली. डोंट वरी, मी असाच रणजितला तिच्या हातात जाऊ देणार नाही. संग्राम लताच्या पाठीवर हात ठेवून तिला समजावत म्हणाला. आता आपण काय करू शकतो? लता नाटकीपणे म्हणाली. सध्या तरी तुम्ही हे लग्न मान्य करा. सगळ्यांच्या विरोधात जाऊन काहीच फायदा नाही. लताचा भाऊ मध्येच म्हणाला. मी त्या मुलीला कधीच मुंबईला घेऊन जाणार नाही. लता दात आवळत म्हणाली. ताई, ती मुलगी इथेच राहील. तसंही रणजितला आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. मग त्यापेक्षा इथेच राहू द्या ना. तो इथे राहिला तर ती मुलगीही इथेच राहील ना, लताचा भाऊ म्हणाला. डार्लिंग, भाई बरोबर बोलतोय हां, लता लगेच म्हणाली. संग्राम काहीतरी विचार करत म्हणाला. चला आता आत जाऊया, लताचा भाऊ म्हणाला आणि मग पुन्हा तिघेही आत आले. माई, फक्त तुझ्यासाठी मी हे लग्न मान्य करतोय. पण जर पुढे जाऊन रणजित नीट झाला आणि त्याने हे लग्न अमान्य केलं तर या मुलीला त्याला डिवोर्स द्यावा लागेल, संग्राम म्हणाला. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. संग्रामराव, अहो असं काय बोलत आहात? आबासाहेब म्हणाले. का? रणजित नीट झाल्यावर त्याला त्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की नाही? संग्राम मीराकडे रोखून बघत म्हणाला. ठीक आहे, रणजित ठीक झाल्यावर त्यांना जर हे लग्न मान्य नसेल तर मी त्यांना या बंधनातून मुक्त करेन, मीरा ठामपणे म्हणाली. मीरा? संजय तिच्याकडे बघून आश्चर्याने म्हणाला. दादा, माझ्यासाठी रणजित ठीक होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मला त्या महादेवावर पूर्ण विश्वास आहे. आत्तापर्यंत त्यांनी निवडलेल्या मार्गानेच चालले ना मी, यापुढेही तेच मार्ग दाखवतील मला, मीरा म्हणाली. ओके, ऑल राईट. संग्राम तिच्या बोलण्यावर खुनशी हसला. मीराला भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद देऊन ग्रँडमा तिथून निघून गेल्या. सगळे मीरासाठी खूप खुश होते. आता कसं सगळं छान होतंय ना, मालती देवाला हात जोडून राधाला म्हणाली. पण राधा थोडी चिंतेत होती. काय झालं ताई? मालती राधाला म्हणाली. मीराचे सासरे जे बोलले ते, राधा काळजीने म्हणाली. तुम्ही त्यांच्या बोलण्याचा जास्त विचार करू नका. रणजित मीराला कधीच अंतर देणार नाही, मालती म्हणाली. खरंच ना ताई? राधा म्हणाली. अगदी खरं. रणजित खूप गुणी मुलगा आहे. आईविना वाढला असला तरी खूप समजदार आणि समंजस आहे, आबासाहेब म्हणाले आणि ते ऐकून राधाला जरा बरं वाटलं. सरदेशमुख कुटुंबाने मीराला रणजितच्या पत्नीच्या रूपात स्वीकार केलं. ही बातमी गावात लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळली. मीरा आणि रणजित आता अजूनच एकत्र राहायला लागले. सुट्ट्या असल्याने दोघेच शेतावर नदीवर भटकत असायचे. हळूहळू रणजितमध्ये बराच फरक दिसून येत होता. नकळत तोही मीराची काळजी घ्यायला लागला होता. कामात तिला मदत करत होता. त्याच्यातला होणारा बदल बघून आबा संजय खूप खुश होते. संजयला हॉस्पिटलसाठी काही साधनं आणायची होती. तो मुंबईला जाणार होता.
ग्रँडमाने मीरा आणि रणजितलाही बोलावलं होतं, पण रणजित थोडा आजारी असल्याने संजय त्याला घेऊन गेला नाही. मीराला रणजितसाठी बऱ्याच काही घ्यायचं होतं, जसं काही पुस्तकं. तिने त्याच्या डॉक्टरांना भेटायचं ठरवलं होतं, म्हणून मीरा संजयसोबत मुंबईला गेली. रणजितला घरी बोर होत होतं, त्यामुळे तोही घराबाहेर पडला आणि ओढ्यावर जाऊन बसला, जिथे मीरा आणि तो नेहमी बसायचे. ए रणजित, गोपाळ पाठीमागून म्हणाला. रणजितने ओढ्यात दगड फेकत होता. त्याने वळून पाठीमागे बघितलं आणि पुन्हा समोर बघून ओढ्यात दगड फेकत होता. अरे काय लेका, तुझं लग्न झालं तसं तू आम्हाला बोलत नाहीस, गोपाळ त्याच्या बाजूला येऊन बसत म्हणाला. रणजितला तसा तो अजिबात आवडायचा नाही, कारण गोपाळ खूपच बिघडलेला वात्रट मुलगा होता. असं काही नाही, रणजित त्याला म्हणाला. असं कसं नाही? पहिलं तू रोज आमच्यासोबत खेळत होतास, आता सारखं मीरा टीचरसोबत असतोस, गोपाळ म्हणाला. ती आवडते मला आणि ती मला अजिबात त्रास देत नाही. की माझा मजाक उडवत नाही, तू मला नेहमी त्रास देतो. बॅटिंग पण देत नाहीस, म्हणून मी तुझ्यासोबत आता खेळत नाही, समजलं तुला? रणजित तोंड वाकडं करून गोपाळला म्हणाला. अरे आपण मित्र, तेवढा हसी मजाक चालतो गड्या मित्रांमध्ये, गोपाळ त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. रणजित त्याचा हात पुन्हा काढून म्हणाला. बरं मला सांग, तू आणि मीरा मॅडम एकाच रूममध्ये राहता ना? गोपाळ त्याला पुन्हा म्हणाला. नाही, रणजित म्हणाला. नाही का? गोपाळने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला विचारलं. तिची रूम वेगळी आहे आणि माझी रूम वेगळी आहे, रणजित एकदम निरागसपणे गोपाळला म्हणाला. काय, तुम्ही नवरा बायको असून पण एका खोलीत राहत नाही होय? गोपाळ त्याच्या बोलण्यावर आश्चर्याने म्हणाला. नवरा बायको? हा शब्द ऐकून रणजित प्रश्नार्थक मुद्रेने गोपाळकडे बघत होता. अरे लेका, तुझं आणि मीरा मॅडमचं आता लग्न झालं आहे ना? गोपाळ म्हणाला. हो, म्हणून तर ती इथे आहे, नाहीतर त्या आकाशसोबत गेली असती ना मुंबईला, रणजित म्हणाला. अरे खुळ्या, तेच तर सांगतोय. लग्न झाल्यावर मुलगा मुलगी नवरा बायको होत्यात आणि एकाच खोलीत राहतात, एकाच पलंगावर झोपतात सुद्धा, गोपाळ म्हणाला. मला कशाचीच भीती वाटत नाही मी रोज एकटा झोपतो, रणजित अभिमानाने म्हणाला. अरे रात्री भीती वाटते म्हणून एका पलंगावर झोपायचं नसतं काही, गोपाळ थोडासा चिडत म्हणाला. मग? रणजित एकदम निरागसपणे म्हणाला. प्रेम करायला, रोमांस करायला एकत्र झोपायचं असतं, कळलं का? गोपाळ पुन्हा म्हणाला. रोमांस? तो काय असतो? रणजित पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने गोपाळकडे बघत होता. असा कसा रे तू? थांब, मी तुला सांगतो, असं म्हणून गोपाळ अजूनच त्याच्या जवळ सरकला. गोपाळने रणजितला त्याच्या मोबाईल फोनमध्ये काही सेक्स पॉर्न व्हिडिओ साईट ओपन करून दाखवल्या. ते बघून रणजितने डोळे एकदम बंद केले. अरे बघ ना, डोळे काय झाकतोस? बघ किती मजा येते ते, गोपाळने त्याच्या डोळ्यावरचा हात काढून टाकला. जवळपास अर्धा तास दोघे सेक्स व्हिडिओ बघत होते. आता तरी कळलं लग्न झाल्यावर नवरा बायको काय करतात? गोपाळ फोन बंद करत हसत रणजितकडे बघत म्हणाला. हे असं करायचं असतं? रणजित पुन्हा निरागसपणे त्याला विचारत होता. हो मग, त्यासाठीच तर सगळे लग्न करतात, गोपाळ त्याचा फोन खिशात ठेवून म्हणाला. तू अजून असं काही केलं नाही का? गोपाळने पुन्हा रणजितला विचारलं आणि त्यावर रणजितने नाहीमध्ये मान डोलावली. करून बघ, मज्जा येईल आणि मीरा मॅडम पण खूप खुश होतील, गोपाळ त्याच्या पाठीवर हात थोपटून म्हणाला. आणि असं करताना व्हिडिओ नक्की बनवा, मला दाखवायला, गोपाळ डोळे मिचकावत म्हणाला आणि तिथून निघून गेला. रणजितच्या डोक्यात आता तेच व्हिडिओ फेर धरत होते. मीरा आणि मी नवरा बायको आहोत आणि आम्हालाही असं काहीतरी करायला हवं, हे विचार त्याच्या मनात आला. तो उठून घरी निघून गेला. संध्याकाळ झाली होती. आबा शेतावरून घरी आले होते. मामा, मला फोन हवा आहे, रणजित त्यांच्या समोर येऊन म्हणाला. बरं बरं, हा घे, असं म्हणून आबांनी नेहमीप्रमाणे त्याला फोन दिला. रणजित फोन घेऊन त्याच्या रूममध्ये गेला. रोज फोनवर गेम खेळणारा रणजित आता नेटवर सेक्स व्हिडिओ सर्च करून बघत होता. व्हिडिओ बघताना त्याला त्याच्या शरीरात बरेच बदल जाणवले. ॲक्सिडेंटमुळे तो त्याच्या लहानपणीच्या जगात पोहोचला होता, पण शरीर तर 28 ते 30 वर्षाच्या पुरुषाचं होतं. त्यामुळे व्हिडिओ बघताना शरीरात चेंज होणारे हार्मोन्स त्याला अधिकच उत्तेजित करत होते. रात्री मीराला यायला बराच वेळ झाला. तिने रणजितच्या डॉक्टरांना बोलून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या होत्या. त्याच्यासाठी त्यांनी काही मेडिसिन पण दिल्या होत्या. मीरा त्याच्या ठीक होण्यासाठी आता बरीच मेहनत घेत होती. ती रणजितला पाहण्यासाठी त्याच्या रूममध्ये आली, पण तो झोपला होता. तिने त्याच्या अंगावर चादर टाकली आणि पुन्हा तिच्या रूममध्ये निघून गेली.
सकाळी रणजित उठला. खालून मीराचा बोलण्याचा येणारा आवाज ऐकून तो खूप खुश झाला. काल ती दिवसभर घरी नव्हती तर त्याला अजिबात करमत नव्हतं. मीरा, तू कधी आलीस? रणजित पळत खाली येऊन तिला म्हणाला आणि तिला लगेचच त्याने गच्च अशी मिठी मारली. मीरा त्याच्या अशा अचानक मिठी मारण्याने गडबडली. आज अचानकपणे रणजितने पहिल्यांदाच असं काहीतरी केलं होतं. रात्री थोडा उशीर झाला. तुम्ही झोपला होतात. तुम्हाला त्यामुळे माहीत नाही. मीरा सगळ्यांना काय वाटेल या विचारात त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली. खरं तर तो असा एकदम इतका जवळ आल्याने तिच्या हृदयात एकदमच धडधड वाढली होती. रणजित पुन्हा तिला एकसारखं बघत होता. मी सांगितलेल्या गोष्टी आणल्यास की नाही तू? बोल. रणजित तिचा हात पकडून पुन्हा म्हणाला. हो, तुम्ही सांगितलेलं मी सगळं काही आणलं आहे. बॅगमध्ये आहे माझ्या. मीरा हसत म्हणाली. कुठे कुठे आहे तुझी बॅग? रणजित म्हणाली. माझ्या खोलीत आहे बॅग. मीरा त्यावर पुन्हा हसत म्हणाली. मग चल, मला आत्ताच्या आत्ता सगळं काही माझं सामान दे. असं म्हणत रणजित तिच्या हाताला धरून ओढत वर तिच्या रूममध्ये निघून गेला. पाठीमागून सगळेजण त्यांना हसत होते. रणजित थांबा, काय करताय? मीरा मागून त्याला म्हणत होती. पण त्याने मात्र काही तिचं ऐकलं नाही आणि तिला तिच्या खोलीत आणूनच दम घेतला. दाखव, पटकन दाखव. तू काय काय आणलं आहेस ते? रणजित आता खूपच एक्सायटेड होत मीराला म्हणाला. त्याची ती क्युरियोसिटी आणि एक्साइटमेंट बघून मीरा हसली. थांबा हां, आत्ता दाखवते. असं म्हणत मीरा खाली वाकली आणि रणजितची नजर बरोबर तिच्या ब्लाऊजमधून दिसणाऱ्या छातीवर पडली. पुन्हा डोक्यात ते व्हिडिओ दिसत होते. तो एकसारखाच त्या ठिकाणी बघत होता. हां, हे घ्या तुमचं सामान. मीरा त्याच्या समोर बॅग घेऊन म्हणाली आणि त्यामुळे रणजितची तंद्री भंग पाहिली. तो एकदमच कावराबावरा होत इकडे तिकडे बघत तिच्याकडे बघत होता. हं, काय म्हणालीस? रणजित म्हणाला. तुम्ही सांगितलेल्या वस्तू मागत होतात ना आता तुम्ही? मीरा स्माईल करून पुन्हा म्हणाली. हां, हो. असं म्हणून रणजितने पटकन तिच्या हातातून त्या सगळ्या वस्तू आणि बॅग घेतली आणि त्याच्या रूममध्ये लगेचच निघून गेला. मीराला त्याचं हे वागणं अजीबच वाटलं. यांना काय झालं मध्येच? मीरा विचार करत स्वतःशीच म्हणाली. रणजितने रूममध्ये येताच दार गच्च लावून घेतलं आणि बेडवर जाऊन झोपला. कारण त्या व्हिडिओचे विचार आता त्याच्या मनात पुन्हा फेर धरत होते. त्याच्यात पुन्हा हार्मोन्स चेंज होऊन शरीरात अधिकच गरमी जाणवत होती आणि हा बदल रणजितला आता अस्वस्थ करून सोडत होता. टू बी कंटिन्यूड.